हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. हर हर महादेव. पवन पुत्र हनुमान की जय. गेल्या वेळेस महाराजांनी 21 अभंगापर्यंत चिंतन मांडलं होतं. तर आता आपण 22व्या अभंगापासून सुरू करणार आहोत. मग 22वा अभंग तुकोबरायांचा आहे. आम्ही तरी असं झालो टाकून उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. तुकोबराय का म्हणतात की आम्ही आता काय ह्या नश्वर गोष्टीवर आता आम्ही विश्वास ठेवत नाही. हे नासणार आहे. शाश्वत काय आहे का आपल्याकडं? तर शाश्वत काहीच नाही. आपला हा देह तो आहे का शाश्वत? हा देह आपला आहे, बरोबर आहे का नाही? मग आपला हा देह आहे, पण आपल्याला माहितीये का हा किती काळ टिकणार आहे? आपल्याला माहित नाही हा किती काळ टिकणार. म्हणून तुकोबराय म्हणतात की आम्ही शाश्वत आणि अश्वत ह्या गोष्टींना आम्ही आता हे करणार नाही. काय म्हणतात ते, आम्ही जरी असं झालो टाकून उदास, आता आम्ही सगळं टाकून मोकळं झाले. आम्हाला सुख पण नको आणि आम्हाला दुःख पण नको. आम्ही आता उदास झालोय. मग तुकोबराय पुढे जाऊन आणखी काय सांगतात, आता कोण भय धरी पुढे मरणाचे. आता आम्ही ह्या मरणाचं भय धरणार नाही. आम्हाला कधी पण मरण आलं तरी आम्ही तयार आहे. आपण तसं करतो का? आपण मरणालाच भिवून आपण सुखाच्या मागे पळतो. तसे साधू संत हे कुणासाठी करतात? साधू संतांना कशात काय गरज आहे हे करण्याची? मला जर एवढं लिहून ठेवलंय आपल्यासाठी त्यांनी, मग त्यांना काय गरज आहे? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. कलियुगात साधूला देवापेक्षाही जास्त महत्व आहे संताला, साधूला. पण साधू कसा असावा? नुसता अंगाला भस्म लावलेला असावा का? आपल्याला पैसे मागणारा साधू असावा का? साधू कोण कोण कुठले कुठले संत झाले? जगाचा उद्धार करण्यासाठी संतांच्या विभूती आल्या आपल्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी. त्यांना काय प्रपंच करायचा असतो का साधूंना? प्रपंच हा करायचाच नसतो, पण ते आपल्या उद्धारासाठी. आपला हा नश्वर देह, आपल्याला हा देह मिळालाय ना, हा जवळजवळ तुम्हाला सांगते जलचर भूचर खेचर हे सगळे प्राणी जन्माला घातले आणि त्याच्यानंतर मिळालेला हा मनुष्य देह, सगळ्यात शेवटी मिळालेला हा मनुष्य देह. हा मनुष्य देह तरी शाश्वत आहे का? तर तुकोबराय म्हणतात हा नाही, हा नाशिवंत देह. नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा नाश्वर देह, नाशिवंत देह ह्याला एक ना एक दिवस काळ खाणार आहे. काळ खाणार आहे म्हणजे आपण जे धन कमवतो ते धन आपले का हो? आपण एवढं रात्रंदिवस पळून 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 कमवतो, ते धन आपले का? ते धन पण नाही आपलं. मग आपण एवढा पैसा कमवतो, सोनं नाणं कमवतो आणि एवढी प्रॉपर्टी कमवतो, तर त्याचा कोण आहे मालक? कुबेर आहे. आपण फक्त ह्या जगात दोन गोष्टीला विसरतो, एक मरणाला म्हणजे यमाला आणि एक कुबेराला. आपण जेवढं कमवलेलं धन आहे ना ते कुबेराच आहे, आणि हा देह आहे ना आपला तो कुणाचा आहे? यमाचा आहे. यमाला त्याच्यात जावंच. यमाला आपल्याला असं म्हणता येईल का की मी तुला 10 लाख रुपये देतो, मला 1 तास ठेवल का हो यम? नाही ठेवणार यम. का? तर ते यमाच्या हातात आहे, आपल्या हातात काहीच नाही. आपण पुण्य करायला जातो आणि आपल्या हातून पाप होतं. आपण पाप करायला जातो आणि आपल्या हातून पुण्य होतं. एकदा एक साधू एका जंगलामध्ये तपस्या करत होते आणि रस्त्याने जाणारा एक व्यक्ती होता ना, तो व्यक्ती म्हणला ह्या साधू किती दिवस झालं तपस्या करतात, ह्यांचे पाय दुखत असतील. काय दुखत असतील? पाय दुखत असतील. म्हणून त्या साधूच्या त्या व्यक्तीने पायाला तेल लावून दिलं. काय लावून दिलं? तेल लावून दिलं. गुडघ्यांना तेल लावलं, पायाला तेल लावलं, सगळ्या अंगाला तेल लावलं आणि तो व्यक्ती पुढे निघून गेला. त्याने कुठल्या हेतूने केलं होतं की मी हे पुण्य केलं, पण ते तेल लावल्यामुळे
तेलामुळं काय झालं, त्या तेलाला मुंग्या चिकटल्या. मुंग्या त्या साधू एवढ्या दिवस तपश्चर्या करत होता आणि त्या साधूच्या अंगाला त्या तेलामुळे मुंग्या चिकटला. मग दुसरा एक साधक रस्त्याने ऊस खात चालला होता आणि त्या साधूला पाहिल्यावर त्यांनी शिव्या दिल्या. शिव्या दिल्यावर खाणाऱ्या ऊसाच्या चुया त्यांनी त्या साधूच्या दिशेने टाकल्या. आता पहिल्याने पुण्य केलं आणि दुसऱ्याने काय केलं, पाप केलं. पण पाप केल्यानंतर काय झालं, तर त्या ऊसाच्या चुयाला त्या मुंग्या गोडी लागल्यामुळे त्या अंगावरच्या साधूच्या अंगावरच्या चुया होत्या ना, त्या सगळ्या खाली उतरल्या. ज्याने पाप केलं होतं त्याच्या न कळत त्यांनी पुण्य झालं आणि ज्याने पुण्य केलं होतं त्याच्या न कळत त्याने पाप झालं. मग हा मनुष्य, आपल्याला काय असतो, आपल्याला अभिमान असतो. कशाचा अभिमान असतो, आपल्याला आपल्या सौंदर्याचा अभिमान असतो, आपल्या इस्टेटीचा अभिमान असतो. ही टिकणारी व्यक्ती आहे का, सौंदर्य आपलं टिकणार आहे का? आपण जसं बालपणी दिसत होतो तसं तरुणपणी दिसेल का? नाही. तरुणपणी दिसत होतं तसं म्हातारपणी दिसेल का? नाही. कुणाला इतका विश्वास आहे की मी एवढ्या वर्ष जगेल? कुठलाही व्यक्ती घ्या तुम्ही, कुठला, देवाला सुद्धा चुकलं नाही मरण, देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. मग आपण तर किसपत्तिके आपण. म्हणून तुकोबराय म्हणतात की भले ठाई पडो देह तरुंगी ना चढो, तुमचे तुमच्या पाशी आम्ही आहे जैसे तैसे. आम्ही जसं आहे ना तसंच आहे. तुम्हाला कितीही इस्टेटीचा गर्व हा, पण तो जागेवरच राहणार आहे. आता तुम्ही 10 लाखाचा बंगला बांधला तर तुम्हाला शेवटची आंघोळ बंगल्यात घालल का तुमचा मुलगा? घालल का? माझ्या वडिलांनी 10 लाखाचा 1 कोटीचा बंगला बांधलाय, मग 1 कोटीचं 50 लाखाचं त्याच्यात बाथरूम बांधलंय आणि मेल्यानंतर तो मुलगा तुम्हाला शेवटची आंघोळ त्या बाथरूम मध्ये घालल का? नाही घालणार. तुम्हाला शेवटची आंघोळ कधी? बाहेरच आहे. 1 कोटीचा जरी तुम्ही बंगला बांधला ना तरी तुम्हाला सांगा, आपल्याला 1 कोटीची गादी घेता येते. झोपण्यासाठी 1 कोटीची नाही, लाखाची 10 लाखाची गादी विकत घेता येते, पण त्या गादीवर येणार विकत घेता येणार नाही. त्या गादीवर घेणारी झोप असते ना ती विकत घेऊ शकत नाही. देवाने दुःख सुख स्वतःकडे ठेवले. किती ठेवलंय सुख? तुम्ही त्याच्या आशेनेच पळता. तुमची सावली जशी पुढं पुढं पळते ना तसा तुम्ही त्याच्या सावलीच्या दिशेने पळता. का तर ह्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे. हे सुख धुंडत. पण देव काय म्हणतो, तुझं आहे तुझ्या पाशी, परी तू जागा चुकवलास. अरे तुझ्यापाशी सुख आहे, तुझ्या आत्म्यातच तो परमेश्वर आहे. तू कशाला इकडं तिकडं पळतो? पण आपण तसं थांबतो का? आपल्याला अभिमान असतो, अभिमान. एकदा दाताला, आपल्या तोंडातल्या दाताला अभिमान झाला, अभिमान दाताला. आणि त्या दाताने प्रश्न केला जिभेला. जिभेला काय सांगितलं की तू जर जास्त बोलली तर आम्ही 32 जण आहे की नाही, आम्ही, तू जर जास्त बोलली तर आम्ही 32 जण तुझा चावून भुगा करू. मग ती जीभ अशी होती, ती जीभ काय म्हणली, मी 32 जण आहे पण मी एकटे, मी जर पुढच्याला 1 शिवी दिली तर तुमचे 32चे 32 कुठं जातील? कशात जातील? एकटे. म्हणून हा एकटा भगवान पांडुरंग परमात्मा आहे ना, तो एकटाच बास आहे आपल्याला. एकच देव, एकच असावा, जास्त देव नसावेत. एकच. कुठलाही देव घ्या पण एकाच देवाच्या नादी लागा. जर तुम्हाला आपलं मूल आईलाच हाका मारत, त्याला माहित असतं की आपली आई आपल्याला सोडवल, आपल्याला कोण सोडवल, ह्याच्यातून ह्या संकटातून कोण सोडवल, तर आपली आई सोडवल, म्हणून ते आईलाच हाका मारत. तसं आपल्याला कुठलंही संकट आलं तरी आपण फक्त भगवान पांडुरंगच आपल्याला सोडवल, दुसरं कोणी सोडवणार नाही. कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. हे माझं ते माझं, ते माझं ते माझं करून सगळं जाग्यावर राहिलं. म्हणून तुकोबराय पुढे जाऊन सांगतात, गेले मान पान सुख दुःखाचे खंडन, तुका म्हणे चित्ती नाही वागवित खाते. मान पान नकोय आम्हाला, मान पान सुद्धा नको, सुख दुःखाचे खंडन सुद्धा. म्हणजे आम्हाला ह्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे. किती वेळा जन्म यावे, किती हवे फजित,
किती वेळा जन्माला यायचं. तुम्ही जर या जन्मात त्याचं नाव नाही घेतलं तर पुन्हा परत जन्म, परत मरण, परत जन्म, परत मरण, पुनरपी जन्म, पुनरपी मरण. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजे. तुकोबर आहे म्हणतात, आम्हाला आता ह्याची गरज नाही. आम्हाला मानपानाची, सुख दुःखाची कसलीच आम्हाला आता गरज नाही. म्हणून तुका म्हणे चित्ती नाही वागवित खाती. आता आम्ही कुठलीच खंत मनाला धरत नाही की आम्हाला ह्याच्यात चूक आहे, त्याच्यात चूक आहे, त्याच्यात चूक आहे. आम्हाला फक्त पांडुरंग परमात्मा हा एकटाच पाहिजे. म्हणून निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. मला कुणाची निंदा पण नको आणि कुणाची वंदा पण नको. कुणी चांगलं पण म्हणू नका आणि कुणी वाईट पण म्हणू नका. मला फक्त एक म्हणजे वेगळा, दोघांचाही एक असणारा भगवान पांडुरंग परमात्मा हा फक्त तुम्ही आपलासा करून घ्या. आपण काय करतो, करणारे भावना आपण ठेवतो. आपण पुढे दुःख वाटायला आले म्हणजे वाईट वाटून घेतो. आपण आपल्या वाट्याला दुःख आलं का नाही की आपल्याला खूप वाईट वाटतं. खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आपल्याच वाट्याला का. पण तुमचं प्रारब्ध जर तसं असेल, भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. जो तुमचं पारब्रत गाठोड तुम्ही जे आणलंय ते संपल्याशिवाय, तुम्ही आता जरी ह्या जन्मात खूप पुण्य केलं, खूप म्हणजे खूप पुण्य केलं, सगळ्यांना दान धर्म केला, पण तुमचं जर पाठीमागच येणारं गाठोड असं आहे की ते संपना. ते गाठोड संपल्याशिवाय तुम्हाला सुख कधीच वाटणार नाही, कधीच वाटणार नाही सुख तुम्हाला. ज्यावेळेस गाठोड तुमचं संपल त्यावेळेस तो पांडुरंग परमात्मा तुमच्या पुढे उभा आहे. एकदा काय झालं, एका ब्राह्मणाने गायत्री मंत्राचे जप केले. गायत्री मंत्राचे जप केले. गायत्री मंत्र ब्राह्मणाने गायत्री मंत्राचे जप किती केले माहितीये का? तो एका महिन्याला जवळजवळ 24,000 जप करत होता. 24,000 जप करत, असं 12 वर्ष तप केलं. 12 वर्ष तप करून सुद्धा ती देवी प्रसन्न झाली नाही. मग शेवटी 60 वर्ष झाली त्या व्यक्तीला, वय 60 वर्ष झालं आणि 12 24 वर्ष त्यांनी तपस्या केली, नामस्मरण केलं त्या भगवंताचं, तरी पण त्यांचं गाठोडं काही संपत नव्हतं. म्हणून त्या ब्राह्मण बाहेर निघाला, म्हणला आता मला काहीही नको, मला आता बाहेर संन्यास घ्यायचाय. मी एवढं तपस्या केली तरी पण मला कुठल्याच देवाचं माझ्या डोक्यावर हात नाही किंवा काय नाही. कशामुळं? त्यावेळेस ती गायत्री मंत्राची ती देवी आली, त्याने बाहेर पाय टाकायला आणि देवी तिथं प्रसन्न व्हायला त्या व्यक्तीला आणि सांगितलं की आजपर्यंत जे पाप होतं, जे तू कर्म केलं होतं ते आज फिटलं, आता तुला काय पाहिजे ते माग. काय म्हणाली ती देवी, तुला काय पाहिजे? त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला, मी जे मागत होतो त्यावेळेस तुम्ही देत नव्हता आणि आता तुम्ही द्यायला तयार झाला तर मी घ्यायला तयार झाला नाही. त्यावेळेस त्या देवीने सांगितलं की मी ज्यावेळेस मागत होतो ना त्यावेळेस तुझं कर्म आडवं येत होतं, त्यावेळेस तुझं कर्म संपलं नव्हतं. आता तुझं कर्म संपलंय म्हणून मी द्यायला तयार आहे, तुला काय पाहिजे ते माग. मग त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं, मला आता काही नको, फक्त माझ्या जिभेवर सरस्वती बसला, मला आता ह्यातलं काहीच नको. पण आपला हा मनुष्य, हा सगळ्यात प्राणी इतका म्हणजे हा मनुष्य देह आपल्याला शेवटी मिळाला. देवाने आपल्याला कशासाठी घातला जन्माला? त्याचं भजन करण्यासाठी घातला. पण आपण काय करतो? भोजन करतो. बरं भोजन बी करू द्या, पण भोजन करून भजन केलं पाहिजे ना. आपण जे खातो काय कोण चालविले त्याच्या शक्ती, काय त्याच्या शक्तीशिवाय काय चालणार आहे आपलं? पण आपण फक्त काय करतो? त्याचा भोजनासाठी वापर करतो. देवे दिला देह भजना गोमठात, भजनासाठी हा एवढा सुंदर देह दिलाय. भगवंताने आपली मूर्ती तयार केली ना, आपण भगवंताची मूर्ती तयार केली. आपण मूर्ती तयार केलेली पूजा आपण करतो. म्हणजे देवाने आपला देह घडवला, आपली मूर्ती देवाने बनवली आणि देवाची मूर्ती आपण बनवली. त्या देवाला काय एकाच काम आहे का? कुंभाराच्या आळ्यात कितीतरी मडकी बनतात, कुठलं मडकं कशाला जाईल, कुठलं कशाला जाईल, पण प्रत्येकाचा साचा हा वेगळा असतो. काय असतो? कुंभाराकडे प्रत्येकाचा साचा असतो, तसं भगवंताकडे प्रत्येकाचे साचे नाही तो.
भगवंताला ते परफेक्टच. जर एखाद्याला एकच डोळा दिला, एकच नाक दिलं, एकच कान दिला, पायच दिले नाही, तर भगवंताला किती किती तरबेज करून तो देह घडवावा लागतो. पण आपण त्या देवाला शिव्या देतो की मी काय पाप केलं होतं म्हणून माझा एक बोट गेलं, एक बोट देवाने दिलं नाही, मला एक डोळा दिला नाही, असं आपण त्या भगवंतालाच नाव ठेवत असतो. पण ते हजारो लाखो मडकी आपली तयार करतो रोज तो भगवंत. त्या भगवंताला असं वाटलं की आपण सगळे प्राणी जन्माला घातले, भूचर, खेचर, जलचर, पण एकदा बघावं तरी आपण कुठले कुठले प्राणी जन्माला घातलेत. म्हणून सगळे प्राणी, सरपटणारे प्राणी होते, पाण्यात चालणारे प्राणी होते, मुंग्या. सगळ्यात शेवटी जन्म माणसाचा घातला का, तर ते माझ्या भक्ती करेल. देवाला काय पाहिजे? फक्त भावाचा भुकेल आहे हो देव. देह भोग भोग घडणे, जे जे जोडे ते ते बरे, अवघे पावे नारायण जनार्दन तुकयाचे. जे जे जोडले ना, धन, आपण धन कशाचं जोडतो? हे नश्वर गोष्टीचं. आपण 7 पिढीचं कमवून ठेवतो, 7 पिढीचं आपण कमवतो, तरी पण आपल्याला आशा असते एक पुढचं कमवायचं, पुढचं कमवायचं. तसं तुकोबराय म्हणतात, आम्ही धन कशाचं जोडले? संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पण ते. जर आपण दह्याचं लोणी केलं तर दह्यात लोणी आहे, पण ते दह्यात दिसतं का? त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मंथन करावं लागतं. ते मंथन केल्यानंतर त्याचं लोणी होतं. मग ते लोणी झाल्यानंतर ते कडवावं लागतं. ते कडवल्यानंतर त्याचं तूप तयार होतं. मग ते तूप सुद्धा रवाळ असतं बघा, रवाळ. मग एवढी प्रोसिजर करून आपल्याला ते तूप मिळतं. दुधाचं दही लावायचं, दह्याचं ताक करायचं, त्याच्यातून लोणी काढायचं आणि ते लोणी करून ते कडवायचं. मग तसा हा देह आहे. आपल्यातनं जे काम, क्रोध, लोभ, मोह, मच्छर सगळं जाण्यासाठी, आपल्याला हा विकारांसाठी आपल्याला त्याचं नामस्मरण घेत 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 केलं ना, की आपल्यातले विकार कमी होतात. आपल्यात वाईट विचार येणार नाहीत, आपल्यात चांगले विचार येतात. आपण जरी जप करतो, 11 माळा जप केला, दूध उतू चाललंय, 12 माळा जप केला, आपलं सगळं लक्ष कुठं असतं? बाहेर असतं. आपल्या एकही तुम्ही एक क्षणभरच त्या देवाची भक्ती करा, पण कशी करा? मनापासून करा. त्याला अंतकरणापासून हाका मारा, तो काय येणार नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवाच्या घरी सुद्धा त्यांनी काम केलं, मग आपल्या घरी काय येणार नाही? आपल्या बरोबर काय येणार नाही? तुकोबराय म्हणतात, फक्त तुम्ही काय करा? मनापासून करा. मनापासून भक्ती करत नाही आपण. ज्या सुखा कारणे देव बेडावला, वैकुंठ सोडून देव संत सदनी राहिला. संतांच्या घरी देवाला का आवडतं? चोकोबाची बहीण म्हणून, चारंग पाणी म्हणून आला. चोकोबाच्या बायकोचं बाळणपण आहे. किती घाणेरडी कामं केली देवाने, पण देव काय? त्या भक्तासाठी त्याच्या बायकोचं बाळणपण सुद्धा देवाने केलं. बायकोने सांगितलं चोकोबरायांच्या की नंदुबाईंना घेऊन या, माझे आता दिवस जवळ आलेत. त्यावेळेस चोकोबराय म्हणाले, ठीक आहे, मी येतो घेऊन. चोकोबराई भजनाच्या ह्याच्यात त्यांना काही कळलंच नाही की आपण कुठं आलोय, कुणाला न्यायचंय. चोकोबराई भजन करत बसले. पांडुरंगाला काळजी पडली, अरे माझा भक्त तर भजन गातोय, तिकडं माझ्या भक्ताच्या बायकोचं पोटात दुखू लागले. मग देव चोकोबाची बहीण होऊन आला आणि वहिनी उघडा दार उघडायला लावलं आणि स्वतःच्या त्या चोकोबाच्या बायकोचं, भक्ताच्या बायकोचं त्यांनी बाळणपण केलं. देव किती किती घाणेरडी कामं करतो आपल्या जनाबाईसाठी. देव गौऱ्या गोळा करू लागल्या. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, तुकोबरायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, पण आपल्या सर्वसामान्य भक्तांचे तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही आपल्या भक्तांचं. फक्त देव भावाचा भुकेला. तुकोबरायांना का देव भेटला? आपल्याला का भेटणार नाही देव? एक ना एक दिवस भेटला, आज नाही भेटला. शबरीने 78 वर्ष देवाची सेवा केली. का? तर माझा राम येईल. एका संतावर विश्वास होता शबरीचा, म्हणून 78 वर्ष शबरीने देवाची सेवा केली. आणि देवाची सेवा का? तर माझा राम येईल, माझा राम येईल. आणि एक दिवस राम आला, एक दिवस राम आला आणि त्या रामाने त्या शबरीची उष्टी बोरं खाल्ली.
लक्ष्मणाने ती उष्टी बोरं खाल्ली नाही. ते लक्ष्मण त्या रामाला म्हणाला की तू भिल्लारण्याची बोरं खातो, म्हणून लक्ष्मणाने तो द्रोण होता ना बोराचा, तो मागच्या हाताने असा मागे टाकला. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली ना, तर त्या द्रोणाचा दुर्नागिरी पर्वत तयार झाला आणि त्या दुर्नागिरी पर्वतावर ती संजीवनी मंत्राची झाड होत आणि ती संजीवनी मंत्र तिथून आणण्यासाठी पाठवलं. कुठं? मग लक्ष्मणाने क्रोध केला तिचा, पण त्या दुर्वणाचा म्हणजे संताचा महिमा किती मोठा आहे. त्यावेळेस त्या दुर्नागिरी पर्वत झाला आणि त्या पर्वतावर संजीवनी मंत्र आणला. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती त्यावेळेस तो हनुमंतरायाने आज्यात उचलून आणला आणि रामाने सांगितलं की तुला ह्या जन्मात मी जरी तू माझी वाट पाहिली तरी पुढल्या जन्मात तू माझ्या आधी तुझं नाव असेल, म्हणून कृष्णाच्या आधी राधाचं नाव आहे. आधी आपण राधा म्हणतो, पुढल्या जन्मात कृष्ण जन्मात ती शबरी राधा झाली, म्हणून आपण म्हणताना कृष्ण राधा कधी म्हणत नाही, राधा कृष्ण म्हणतो. आणि मग एक त्या गवळणींना त्या राधेला एवढं महत्व कशासाठी, एवढं महत्व आपण कशासाठी देतो का, तर त्यांनी सगळी आपला जो देह आहे ना, देह मोकळा केलाय सगळा बासरीसारखा देह आपला मोकळा केलाय. आणि मोकळा केल्यानंतर त्या बासरीला जसं फुलाला वाटतं की मला देवाच्या गळ्यात जावं, प्रत्येक फुलाला वाटतं की मला देवाच्या गळ्यात जावं. काही फुलांचं नशीब असेल देवाच्या पायापर्यंत जाण्याचं, काही फुलांचं पायावरली फुलं म्हणतात वरती बघतात आणि म्हणतात मी देवाच्या गळ्यात कधी जाईल. गळ्यातली फुलं म्हणतात की त्याच्यासाठी आधी टोचून घ्यावं लागेल. काय करावं लागेल? आधी टोचून घ्यावं लागेल भगवंताला. भगवंताच्या जर गळ्यात जायचं असेल तर तुम्हाला आधी सुईने टोचून घ्यावं लागेल, तेव्हा तुम्ही देवाच्या गळ्यात जातात. देवाच्या गळ्यातली हार म्हणतात की कृष्णाच्या गळ्यात बासरी आहे. मग जर ती बासरी जर देवाच्या तोंडात आहे तर आम्ही असं कधी बनू? त्यावेळेस ती बासरी म्हणत असते. त्यासाठी आधी 7 दरवाजे मोकळे करावे लागतात. आधी 7 दरवाजे मोकळे करावे लागतात, तेव्हा भगवंताच्या तोंडात जाता येत. राम नाम हे सोपं आहे का? राम नाम सोपं आहे. राम म्हणलं की तोंड उघडतं, म्हणलं की तोंड मिटतं, राम म्हणलं की पाप बाहेर पडतं आणि बाहेरचं पाप आत येऊ नये म्हणून तोंड मिटतं. म्हणून राम आपल्याच पशी. राम नामाचा साबण, हा तुमचा कुठलाही साबण असेल तो बाह्य रंग धुवेल, पण राम नामाचा साबण फक्त अंतरंग धुवेल. दुसऱ्या साबणाने तुमचा अंतरंग, जे घाण झालेला अंतरंग आहे, आपण दुसऱ्याच्या सुखात आपण दुःखी असतो. हा आपला म्हणजे मानव धर्मच तसा आहे आपला, की आपण दुसऱ्याचं सुख पाहिलं की आपल्याला दुःख होतं, तो दुःखी झाला की आपण सुखी होतो. पण हे असं आपल्या मानव तुकोबराय असं सांगतच नाहीत. तुकोबराय सांगतात अवघे पावे नारायण जनार्दने तुकयाचे. म्हणजे जे नारायण भगवंत आहेत ना, व्यास मुनींनी एवढी भागवत लिहिलं कशासाठी? 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद लिहिले, तरी पण व्यास मुनींना काय नव्हतं, शांतता वाटत नव्हती, अस्तव्यस्त वाटत होतं. म्हणले त्यावेळेस नारायण 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 म्हणून जाणारे आमचे हे नारायण नारायण म्हणत जाणारे कोणते भक्त? नारद मुनी. नारद मुनी होते ना, ते तिथं पोहोचले आणि व्यास मुनींना सांगितलं की तुम्ही एवढे नाराज दिसता, कशासाठी दिसता? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी एवढं अमृत लिहिलंय, मग हे अमृत मी द्यायचं कुणाला? मग ते देण्यासाठी पुढचा व्यक्ती पण तसा पाहिजे ना. हे अमृत आहे, हे अमृत मला तुम्हाला द्यायचंय, पण तुम्ही तसं पाहिजे. मग हे कुणाला द्यायचं? त्यावेळेस नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम्ही त्या गोष्टीची चिंता करू नका. तुमचाच मुलगा शुकदेव, ते सुखदेवाला तुम्ही हे ज्ञान द्या. त्यावेळेस व्यास मुनींनी काय केलं, त्यांचे जे शिष्य होते त्यांच्यापाशी 4 श्लोक अर्धे करून पाठवले आणि त्यांना म्हणण्यासाठी झाकी केली आणि झाकीत ते पाठवले की हे मंत्र अर्धे. ज्यावेळेस
सुखदेव 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये होते. किती वर्ष? 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये होते. जसे जन्माला आले तसं त्यांनी जन्माला 12 वर्षानंतर आले तसे त्यांनी सरळ रस्ता धरला. त्यांनी मायेत अडकलेच नाहीत. ते आई वडील भाऊ बहीण ह्या मायेमध्ये अडकले नाही, डायरेक्ट ते निघाले. त्यावेळेस व्यास मुनी म्हणत होते, अरे सुका थांब, अरे सुका थांब, अरे सुका थांब. त्यावेळेस सुखदेवांनी मागं पाहिलं नाही. सुखदेव जे तसे पुढे निघाले. सुखदेवांना आतच त्यांच्या गर्भातच त्यांना सगळं ज्ञान झालं होतं, सगळं ऐकलेलं होतं. पण ज्यावेळेस सुखदेवांना त्या व्यास मुनींनी जे सांगितलं ना की 4 श्लोक अर्धे 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 म्हणाले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते बाहेर आले, ध्यानस्थ होते, बाहेर आले आणि विचारलं की ही श्लोक म्हणणारे कोण आहेत. त्यावेळेस ते शिष्य होते की हे तुम्हाला जर पूर्ण ऐकायचं असेल तर तुम्हाला आमच्या गुरूंपर्यंत यावं लागेल. मग त्यावेळेस सुखदेव म्हणाले की ह्यांचे शिष्य एवढे हुशार आहेत तर त्यांचे गुरु किती हुशार असतील, गुरु किती हुशार असतील. म्हणून गुरूंच्याकडे नेलं आणि गुरूंच्याकडे नेल्यावर त्यांनी सुखदेवांनी भागवत सगळं, व्यास मुनींनी सुखदेवांना सगळं भागवत सांगितलं. पहिलं भागवत व्यास मुनींनी सुखदेवांना सांगितलं, पहिलं भागवत. मग 7 दिवसाचं भागवत सांगितलं. हा सगळा भागवतातला प्रसंग आला. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रुकुमाई. म्हणजे जन विजन काय हे? अंतकरणापासून नामस्मरण करू लागल्यामुळे जन आणि वन आम्हाला विठ्ठल रूप झाले आहे अंतरंगापासून. आता नामस्मरण साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामस्मरण हे साधन कसं आहे? साधन अगदी सोपं आहे. अंतकरणापासून नामस्मरण करू लागलं की नामस्मरण हे साधन सगळ्या साधनांपेक्षा अतिशय सोपं साधन आहे. आता आपल्याला कीर्तन करायचंय किंवा सप्ताह ठेवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय खर्च आहे. आपल्याला साधी घरात पूजा मांडायची म्हटलं तरी आपल्याला खर्च आहे का? ब्राह्मण बोलवा, पूजा मांडा, गऱ्याचा प्रसाद करा, पोथी वाचणारे बोलवा, ऐकणारे बोलवा, सप्त्याचं करायचं, सप्त्यात 7 दिवस सप्ताह बसवायचा. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? कीर्तनकाराला पैसे द्यावे लागणार, मंडपवाल्याला पैसे द्यावे लागणार, गायकवाल्याला पैसे द्यावे लागणार, जिथं जे काम करणारे लोक आहेत त्यांना पैसे द्यावे लागणार, अन्नदान करण्यासाठी पैसे द्यावे लागणार. मग प्रत्येक कुठलंही साधन केलं तरी त्याच्यासाठी काही खर्च आहे. तुम्ही कीर्तन करा, भजन करा किंवा आणखी कुठलं करा, पण त्याच्यासाठी काय खर्च आहे. मग सगळ्यात सोपं साधन कुठलंय? नामस्मरण साधन अतिशय सोपं. का सोपे? आसोनी संसारी जीवे वेद करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजे आपल्या तोंडात जशी जीभ आहे. असं झालंय का कधी की आपण तोंडाने नामस्मरण केलं आणि आपल्याला तोंडाचं बिल पाठवलं भगवंताने? आलंय का? आपण ज्या घरात राहतो त्या घराची घरपट्टी येते, आपण जे पाणी भरतो त्या पाण्याची पाणीपट्टी येते, आपण जी लाईट वापरतो त्या लाईट बिल येतं. जर आपण जे राहतो ते आपण कसं राहतो? हा देह आपल्याला आहे का नाही? हा आपल्याला देह दिलाय उसना. जसं एखाद्याने शेती करायला आपल्याला 2 एकर शेती करायला दिली आणि त्याच्या मनात आलं की माझी शेती मला घ्यायची, आपण अडवू शकतो का? तसं त्या भगवंताने आपल्याला हा देह दिलाय. देह काय? काळाला आणि कुबेराला आपण अडवू शकल का? धन जागेवरच राहणार आहे, देह यम नेणार आहे. काय आहे आपलं काहीच नाही. फक्त माझं 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 म्हणतो ना आपण, ते आपलं चुकतं. पण आपण त्यातून सुटणार नाही. ते आपण मरेपर्यंत, आपण तिकडं जाईपर्यंत ते माझं म्हणणार, हे माझं ते माझं. हा देह तुमचा आहे, हा देह तुमचा आहे ना. मग तुमचा देह तर ऐकत का नाही? तुमचा देह, तुमचं उद्या डोकं दुखायला लागलं तर तुमचा देह तुम्हाला ऐकतो का? तुम्ही म्हणला माझाच देह ऐक, माझं डोकं दुखू नको, ऐकतो का तुमचा देह? नाही ऐकत. तुमचे पाय दुखायला लागले, पायाला तुम्ही सांगितलं पायानं दुखू नका. तुमचा मुलगा आहे, तुमचा ऐकतो का? तुमचा आहे ना तो, ऐकतो का तो? नाही ऐकत. तो चुकला, आपण बोललो तर तो ऐकतो का? नाही ऐकत. आपलं एवढं शरीर हे माझं 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 काहीच नाही.
उघडं यायचं आणि उघडं राहायचं. फक्त हे माया जाळातून सुटण्यासाठी तुकोबराय काय म्हणतात, विठ्ठल माझा माय बाप आणि आहे रुक्माई. माझं आई बाप कोण आहे? माझा विठ्ठलच आहे, भगवंतच आहे. फक्त तुम्ही ह्या संसारात राहून काय करा, फक्त संसार सोडू नका म्हणत नाही तुकोबराय, संसार करा. आपण काय म्हणतो, संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ, रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे. कुठंच विश्रांती नाही. आपण ह्या अंगावर झोप आली नाही तर ह्या अंगावर झोपतो, त्या अंगावर झोप आली नाही तर ह्या अंगावर झोपतो, पण आपण संसार सोडतो का? असं कधी झालंय का संसाराचा कटाळा आला आणि आपण साधू झालोय? होतं का? घरात झाली कटकट म्हणून जातो कुठं, पुण्याच्या स्टेशनला जातो, पुण्याच्या स्टेशनला म्हणतो माझा नातू माझ्याशिवाय झोपणार नाही, म्हणून परत घरी येतो. हा आपलं माया जाळी, ही आपली माया आहे. मग संतांच्या संगतीत राहिलं म्हणजे काय होतं, आपल्याला थोडी तरी, तर समजा जर आपण तांदळामध्ये डाळ टाकली तर खिचडी भात होतो, होतं की नाही? तांदळ आणि डाळीची संगत केली म्हणून काय झाला, खिचडी भात झाला. आणि आपण मंदिरात गेलो, गुळ आणि शेंगदाणे घेतले आणि ते गुळ आणि शेंगदाण्याची संगत केली म्हणून तो काय झाला, प्रसाद झाला. तेच शेंगदाणे संध्याकाळी जर फरसाण्याची संगत केली तर त्या शेंगदाण्याला कुठलं वळण पडल ते तुम्ही समजून घ्या. ते शेंगदाणा आणि फरसाण्याने जर संध्याकाळी त्या शेंगदाण्याने फरसाण्याची संगत केली तर ती संगत, ती वळण दुसरं पडल, काय की नाही? तसं आपण जर साधूच्या संतांच्या संगतीत राहिलं, जर आपण काय आज आता आपण जो ते आपला ग्रुप आहे, आपल्याला आज नाही कळालं उद्या कळल, उद्या नाही कळालं परवा कळल, परवा नाही कळालं महिन्याने कळल, 2 महिन्याने कळल, 6 महिन्याने कळल, थोडं तरी कळल ना आपल्याला. हरी जय जय रामकृष्ण हरी तरी कळल का नाही आपल्याला? मग आपण कशामुळे कळल आपल्याला? आपण ह्या संतांच्या संगतीत आहे. मग तसं आपण जसं संतांच्या संगतीत आलो की आता जशी संगत असेल तशी आपली पंगत होईल. म्हणून तुकोबराय काय म्हणतात, माझा एकच भाव आहे, वन पटन एक भाव, अवघा ठाव सरिता झाला, ठाव नाही सुख दुःख, नाचे तुका कौतुक. मला सुख दुःखाचं काहीच वाटत नाही, मी काय करतोय, कौतुकाने नाचतोय. माझा पांडुरंग, तुकोबरायांचं एवढं ओझं होतं भगवंतावर की देव ते समोर बघू शकत नव्हतं, बघू सुद्धा शकत नव्हता देव, का तर तुकोबरायांच्या 8 पिढ्याचं कर्ज होतं. तुकोबरायाला भगवंताने सांगितलं की अरे मला माग काहीतरी. त्यावेळेस तुकोबराय त्यांना म्हणाले की माझ्या 8 पिढ्यांनी काय मागितलं नाही, तू मला बाटवतो का? मला काहीच देऊ नको. मग मला तुला जर द्यायचंच असेल तर काय दे, मला फक्त तुझी संगत दे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. मी तुझं आवडीने नाव घेईल, मला काहीच करू नको, मला काहीच न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संतांची संगत दे, मला धन नको, मुक्ती नको, मला मुक्ती सुद्धा नको. मी किती बी वेळा गर्भवास सोसायला मोकळा आहे, किती पण वेळा, फक्त मला संतांची संगत दे. तुला द्यायचंच आहे ना देवा, तर तुझा फक्त मला काय होऊ देऊ नको, तुझा विसर होऊ देऊ नको. मला तुझा विसर जर तुझा झाला तर मी आतापर्यंत कमवलेलं माझं काहीच राहणार नाही. तुकोबराय एवढे जगाला सांगतात, जगाला सांगतात, किती सांगतात. ज्ञानोबरायांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करेना, आनंदे भरील तिन्ही लोक. तुकोबराय सांगून गेले, सगळे संत आपल्यासाठी, संत सगळे चोखामेळा सांगून गेले, संत गोरोबा काका सांगून गेले, पण आपल्यात बदल होत नाही. आपलं कसं आहे, तात्पुरतं ऐकणं आणि पुढं चालणं, हा माणसाचा मानवी धर्माचा हा सिद्धांत आहे. साधू झाले कलिक, किती बी साधू झालेत, किती पण जे संत होऊन गेले त्यांनी आपल्यासाठी एवढा गाथा ठेवलाय, एवढं ज्ञानेश्वरी ठेवली, भागवत ठेवले. एक तरी ओवी अनुभव आहे, एक फक्त एकच ओवी अनुभव तुम्ही. आंधळ्याला ज्ञानेश्वरी वाचता येते, मग आपल्याला काय येणार नाही? त्या भगवंताची लीला एवढी. मग जसं भगवंताने सांगितलं की तुम्ही जसं ह्या देहाला तोंडाने जसं तुम्ही माझं नाव घेतलं तर तुम्हाला बिल येणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं बिल भरू शकता, पण ह्या कधी पाठवले का आपल्याला त्या भगवंताने?
मग त्या सूर्याला सांगितलं, सूर्याला भगवंताचे शिष्य होते सूर्यचंद्र, सूर्याला सांगितलं की तू रोज उगवायचं. सूर्याने विचारलं की ह्याच्या बदल्यात मला काय मिळेल. त्यावेळेस भगवंताने श्रीकृष्णाने सांगितलं ह्याच्या बदल्यात तुम्हाला लोक रोज 1 तांब्या पाणी देतील. किती? 1 तांब्याभर पाणी देतील. आपण 1 तांब्या सुद्धा पाणी देत नाही हो देवाला. ते सूर्य आपल्यासाठी त्यांनी कधी लाईट बिल पाठवलं का आपल्याला? एवढा शीतल चंद्र आहे, चंद्राला सांगितलं तू शीतल आहेस, तू तो जर म्हणला मी उगवणार नाही तर आपल्या फुलामध्ये रंग कोण भरेल? आपल्याला झोप कशी लागेल? आपल्याला रात्रंदिवस जगता येईल का? मग त्यावेळेस फक्त त्यांनी सांगितलं चंद्राने मी एवढा शीतल आहे ना, मग त्याच्यासाठी मला काय करा, तुम्ही माझी महिन्यातनं एकदा पूजा करा. काय करा? माझी महिन्यातनं एकदाच पूजा करा चतुर्थीला. मी तुम्हाला रात्र रात्र जी शीतल असती, जसा सूर्य आपल्याला प्रकाश देतो तशी चंद्राची सुद्धा गरज आहे. तसं भगवंताने सांगितलं तुम्ही माझ्यासाठी फक्त माझं नाम घ्या, त्याच्यासाठी कुठलाच खर्च नाही तुम्हाला, कुठलाच. म्हणून नामस्मरण साधन इतकं सोपं, इतकं सोपं, खूप सोपं साधन आहे. नामस्मरणासारखं साधनच दुसरं नाही. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रुकुमाई, वन पट भाव एक, अवघा ठाव सरिता घाला, ठाव नाही सुख दुःख, नाचे तुका कौतुके. हा झाला 24 नंबरचा अभंग. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मरिता जो धनी. गणी हिरा ठेविता, हिरा जर आपण ऐरणीत ठेवला आणि त्याच्यावर जर लोखंडाचे घाव पडले तर तो फुटल का हिरा? ऐरणीत ठेवला तरी नाही फुटणार. पण त्या हिऱ्याला जर संगत ढेकणाची लागली, ऐका, त्या हिऱ्याला जर संगत ढेकणाची लागली तर तो हिरा भंगतो. काय होतो? भंगतो. कुणाच्या संगतीत? ढेकणाच्या. ढेकणाच्या संगतीत लागलं. तसं एखादा व्यक्ती दारुड्याच्या संगतीत गेला तर तो आज नाही पेला तर महिन्याने पिल, महिन्याने नाही पेला 6 महिन्याने पिल. पण जशी संगत असेल तसं करेल ना. कधी पण बघा कुठल्या कार्यक्रमाला कीर्तनकारापाशी एखादा वारकरी असेल तर त्या वारकऱ्यापाशी वारकरी जाऊन बसणार. एखादा पुढारी असेल तो पुढारी बघतच असतो माझ्यासारखा कोण दिसतोय का, तो त्याच्यापाशी जाऊन बस. एखादा तंबाखू खाणारा असतो तो त्याच्यापाशी जाऊन बस. ज्याची त्याची संगत असते तसं तसं ते बसा बसतात. मग तसा हिरा, हिरा ठेवीत ऐरणी, वाचे मरिता जो घणी, म्हणजे घन जरी त्याच्या हाणला तरी तो हिरा फुटणार नाही. तसं तुम्ही आम्ही जर एकदा संत झालं ना, आपल्याला कुणी जरी मोदी येऊन फोडलं आपल्याला तरी आपण फुटणार आहे का? नाही फुटणार. सगळी राजकारण झाली पण ह्या परमार्थामध्ये फक्त राजकारण नाही. सगळ्या खुर्च्या बदलतील, सरपंचाची बदलेल, उपसरपंचाची बदलेल, मंत्र्याची बदलेल, राजकारभाराची बदलेल, मुख्यमंत्र्याची बदलेल, पण आपल्याला मिळालेली खुर्ची कधीच बदलणार नाही. 700 वर्षापूर्वी लिहून ठेवले ज्ञानोबरायांनी, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरील तिने लोक. एका साधकाने विचारलं का हो ज्ञानोबराय, तुम्ही तर स्वतः संसार केला नाही, तुम्हाला संसार नाही, तुम्ही अख्ख्या जगाचा, तुम्ही तालुक्याचा नाही, जिल्ह्याचा नाही, अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करायला निघालाय, कस काय? तुम्ही तर संसार केला नाही, तुम्ही तर म्हणता की मी अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करील. कसं काय? एका साधकाने विचारलं. कसं काय करणार? रावणाने सुद्धा सांगितलं होतं की स्वर्गाला शिडी लावेल, सोन्याला सुगंध आणेल, खारं पाणी गोड करेल. मग त्याची प्रतिज्ञा खरी झाली नाही, मग तुमची कशी काय होणार? तुमची प्रतिज्ञा कशी काय खरी होणार? ज्ञानोबा त्यावेळेस म्हणले की जाईन ते माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया. जर आपल्या मुलीला, आपल्या मुलीच्या संसारात जर काय गडबड असेल तर आपली मुलगी नवऱ्याला काय म्हणते? तुम्ही घाबरू नका, मी कुठं जाईल? माझ्या आईबापाकडे जाईल, आपल्याला कितीही अडचण येऊ द्या आणि मी माझ्या आईबापापासून तुम्हाला पैसे पाणी आधार आणेल, घेऊन येईल. तसं ज्ञानोबराय म्हणतात जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया. माझ्या आई पंढरपूरला जाईल आणि माझ्या आई वडिलाला भेटेल, आणि माझ्या आई वडिलाला भेटल्यावर आपलं कुठलंच टेन्शन राहणार नाही.
म्हणून तुकोबा माझे आई आणि वडील हे कोण आहेत माझे? फक्त विठ्ठल रुक्माई आणि विठ्ठल रुक्माई हेच माझे आई बापा आहेत. मोहरा तोची अंगे सूत ना जळे त्याचे संगे. मोहरा आहेत आणि त्याचं सूत सुद्धा जळत नाही. जसा हिरा आयरनेत ठेवला आणि त्याला हातोडीने हाणला तरी तो फुटत नाही, पण तो कधी फुटल? ज्या वेळेस त्याला संगत जर ढेकणाची लागली तर तो फुटेल. मग तुकोबरा पुढं मोहरा तोची अंगे सूत न जळे त्याचे जगे. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. हिऱ्यासारखा संत पाहिजे, कितीही आघात झाले तरी तो सोसणार पाहिजे. त्यांनी सोसले पाहिजेत. आघात आले ना काय करतो माहितीये का? आपल्यावर संकट आलं की आपण खचतो. आपण जोपर्यंत आपला परमार्थ चालू आहे ना तोपर्यंत आपण तिथून मागे घेतो. भगवंत आपली परीक्षा घेत असतो की हा कितीपर्यंत टिकतोय, हा कुठपर्यंत जातोय. अरे बाळ जरी पडायला लागलं, जशी आई त्याला हात लावते पडल पडल पडल, तसा भगवान मागे पुढे राहे उभा सांभाळीत आली आघात निवारा. मागे पुढे आपला भगवंत आहे आपल्याला, पण आपण त्या भगवंतावर विश्वास ठेवत नाही. देव कुठे देव कुठे? एकदा देव आहे का असं लोकांचं म्हणणं. देव खरा आहे का? देव आहे का? एकदा बिरबलाने राजाला विचारलं देव आहे का? राजाने बिरबलाला विचारलं की तुमचा देव आहे का? तर बिरबल म्हणाला हो आमचा देव आहे. मग त्यांनी सांगितलं आणि राजाने विचारलं की तुमचा देव आहे तर तो करतो काय? प्रश्न विचारला, ते करतो काय? मग त्यावेळेस त्या बिरबलाला शंका मनात आली की आता ह्या राजाला उत्तर द्यावं, काय द्यायचं. म्हणून तो 2 दिवस विचार करत होता. करतो काय, खातो काय आणि दिसतो का असं. मग तो बिरबल घरी गेला आणि आपल्या पत्नीला सांगितलं की राजाने मला असा असा प्रश्न विचारलाय. असा प्रश्न विचारल्यावर राजा तिथं गेला. बिरबलाचा मुलगा म्हणाला की बाबा ह्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. बिरबल दुसऱ्या दिवशी दरबारात गेला आणि दरबारात गेल्यानंतर राजाला म्हणाला की तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, माझा मुलगा देऊ शकतो. त्यावेळेस राजाने प्रश्न केला की सांग तुझा देव दिसतो का? त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की त्याच्यासाठी मला 1 ग्लास दूध आणावं लागेल. काय आणावं लागेल? त्याच्यासाठी मला 1 ग्लास तुम्हाला दूध प्यायला द्यावं लागेल. मग त्यावेळेस राजाने सांगितलं ठीक आहे, मी 1 ग्लास दूध दिलं. 1 ग्लास भर राजाने दूध दिलं. मग त्या मुलाने सांगितलं की हे दूध आहे, मग ह्या दुधात तूप कुठे? हे दूध आहे, मग ह्या दुधात तूप दिसतंय का? तर राजा म्हणाला दूध आहे ना. मग ह्याच्यात मुलगा म्हणाला हे दूध आहे, मग ह्या दुधात तूप आहे, हे दिसतंय का तुम्हाला? त्यावेळेस तो राजा म्हणाला नाही, तूप आहे पण ते दिसतंय का? तर नाही दिसत. मग देव आहे पण तो दिसत नाही. मग त्यावेळेस तो राजा परत प्रश्न केला त्या राजाने की तुझा देव आहे दिसत नाही ते बरोबर आहे, मग तुझा देव करतो काय? त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की तुम्ही करतो काय म्हणताय, माझा देव करतो काय? दिसत नव्हता. हे दुधात तूप आहे हे तुम्हाला माहित आहे, पण ते तूप दिसतंय का? दुधात तूप आहे हे नक्की. मग तसा माझा देव आहे हे नक्कीच आहे ना, मग तुझा देव करतो काय? त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की त्याच्यासाठी तुम्हाला मला गुरु म्हणावं लागेल. तो मुलगा काय म्हणाला की तुम्ही मला गुरु म्हणावं लागेल. मग जर मला तुम्हाला तुमचा देव करतो काय हे जर सांगायचं असेल तर तुम्ही मला गुरु माना. तर मग तो राजा म्हणाला ठीक आहे, म्हणून गुरु मानलं. मग गुरुची जागा कुठं असते? त्या मुलाने सांगितलं गुरुची जागा कुठं असते? तर राजा म्हणला की गुरुने कुठं बसायचं असतं? मग गुरुने वरती बसायचं असतं. मग तो मुलगा राजा खाली बसला आणि गुरु वर बसला. गुरु कोण होता? मुलगा होता. राजा खाली बसला. मग तो मुलगा म्हणाला की माझा देव हेच करतो, कधी राजाचा रंक करील सांगता येत नाही. काय करील? कधी राजाचा रंक करील सांगता येत नाही. म्हणून एकच ना मुखी वदावे भावी तुम्ही राम राम राम. राम नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम.
त्या जीवाला जर विश्राम पाहिजे असेल, ज्यावेळेस भगवान शंकर विष प्राशन केले आणि विष प्राशन झाल्यावर त्यांच्या देहात आग झाली, आग तोंडात आग झाली. मग आता हे करायचं काय, सगळं कंठ निळा निळा झाला. नुसतं राम म्हटले तर त्यांना शीतलता वाटली. त्यांनी त्याच्या आधी अंगात सगळे साप परिधान केले थंडावा म्हणून, सगळे साप अंगावर घेतले तरी पण त्यांचे देह कमी होत नव्हता. म्हणून नुसते राम म्हणले. राम त्यांच्या कंठात आहे, कंठात. मग राम नामात म्हणजे राम नामस्मरणात एवढी ताकद आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. जसं आपण आपल्या रामाला आणि पुढच्या रामाला आलिंगन दिलं आपण एकमेकाला तर किती आनंद होतो. आपल्याला आलिंगन दिल्यावर किती, आता समजा आपल्याला आपल्या जवळची माणसं भेटली. आता तो मगाचा विषय मी सांगत होते, राजाचा रंक आणि रंकाचा राजा झाला का नाही, म्हणजे देव, म्हणजे हा रंक म्हणजे भिकारी कधी राजा होईल सांगता येत नाही, हे दाखवून दिलं राजाला त्या मुलाने. म्हणून देव आहे, देव नाही असं नाही, देव आहे. तुमच्यात देव आहे, माझ्यात देव आहे, सगळ्यांच्यात देव आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आता आलिंगन म्हणजे काय, आपण एकमेकाला भेटलो, आपल्या रामाने त्या रामाला आलिंगन दिलं की आपल्याला आनंद होतो का नाही. समजा तुमची मुलगी माहेर होऊन आली, सासर होऊन आली आणि तुम्ही तिला आलिंगन दिलं तर किती आनंद होतो. आईला पण होतो, मुलीला पण होतो का नाही. मग तसं भगवंताने आपल्याला आलिंगन दिलं. भगवंत हा आपल्यासाठीच आहे हो. भगवंत कुठं आपण कधीही त्याला हाक मारा, तो आपल्या जवळच आहे. काय येणार नाही तो आपल्या, आपण मनापासून हाक मारत नाही. आपण नुसतं वर म्हणतो देव माझ्यासाठी काहीच करत नाही, देव माझ्या. तुम्ही एकदा त्या भगवंताला मनासारखे मनापासून हाक मारा, का भगवंत येणार नाही. ते भगवंत भावाचा भुकेला, त्याला काहीच नाही पाहिजे, सगळे त्याच्यापाशी. आपण फक्त आपल्या इस्टेटीवर, आपल्या सगळ्या ऐश्वर्यावर प्रेम करत असतो, पण भगवंत आपल्यावर करत असतो. म्हणून मग असे सांगितलं की त्या भगवंताला कितीतरी मडकी आपल्यासारखी घडवावं लागतात. जसं त्याचा आई बाप्पा असेल तसं त्याचं मूल जन्माला घालावं लागतं. त्याला डोळे द्यावे लागतात, त्याला नाक द्यावं लागतं, त्याला कपाळ द्यावं लागतं, डोकं द्यावं लागतं, हात द्यावं लागतं. एखादी गोष्ट जर भगवंताने नाहीच आपल्याला दिली तर आपण त्या भगवंतालाच किती नावं ठेवतो. मग आपलं जसं कर्म आहे ना, तसं आपलं जोपर्यंत आपलं कर्म संपत नाही तोपर्यंत ह्या व्यासपीठावर यायचं. आज ज्योतिताईंनी हे व्यासपीठ काढलं, आपण हे सगळे आपण एकमेकांच्या सानिध्यात आलो. आपण काहीतरी पूर्व जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खूप जन्माचं काहीतरी पुण्य असेल. तुम्ही कुठलं, आम्ही कुठल्या गावचं, अनेक कुठले नगरचे, कुठले नाशिकचे, कुठले आपण इथं संत म्हणून तुम्ही आम्ही आपल्याला एकमेकाला आपलंसं वाटलंय. आलिंगन देतोय आपण एकमेकाला. का देतोय, का तर माझ्यातला राम तुमच्यातला रामाला राम राम करतो आणि भेटतो आणि आलिंगन देतो आपण, म्हणून आपल्याला आनंद होतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, ह्या जन्मात तुम्ही आला ना त्याचं नामस्मरण विसरू नका. आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नाही. आपला फक्त देव, आपला स्वतःचा देव करा. आपल्याला जे भगवंताचं नाम आहे ना, त्या नामात एवढी ताकद आहे. सगळ्या संतांनी सांगितलं कलियुगात नाम श्रेष्ठ आहे. हजारो युग तपस्या करून फक्त ह्या युगात फक्त नामस्मरण सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं. 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र काढले, पण त्याच्यातलं आपल्याला काहीच दिलं नाही, फक्त हरिपाठ दिला. हरिपाठ मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, किंवा त्रिवेणी संगमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही भरपूर तीर्थ केली आणि तुमच्या चित्तातच राम नाही तर ते व्यर्थ आहे. सगळं व्यर्थ आहे ते. आपण नुसतं काय करतो, हाऊस मौस करतो आणि तीर्थाला जातो. राम नामाने रामाने सुद्धा त्या शरीर नदीच्या नदीत दगड टाकला तर तो तरला नाही. देव होता तरी देवात ताकद नाही, देवाच्या नामात ताकद आहे. हे तर कुणाचं पण काम नाही. आपल्यासारख्या बहुत सुकृता, ज्ञानोबराय म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड. जे त्याचा आहे ना ते त्याला बरोबर. एखादं भजन चाललंय तर तो भजनेला किती जरी अडवून ठेवलं तर तो भजनात गेल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आवडीने आपण काय करतो, आवडीने भावे हरिनाम घेतो. आपण आवडीने परमार्थ करत नाही, आपण सवडीने परमार्थ करतो. ज्यावेळेस सवड होईल त्यावेळेस परमार्थ करतो, पण आवडीने करायचंय, सवडीने नाही करायचं. आवड आहे म्हणून परमार्थ करायचा. तो भगवंत एक ना एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. मग तीर्थ पर्व काळ अवघी पापेच सकळ. तुम्ही कुठल्याही जर तुमच्या चित्तातच देव नसेल आणि किती जरी तुम्ही तीर्थ केली तर ती पापच होणार तुमच्याकडनं. जसं एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष देवाने पाणी वाहिलं. किती 36 वर्ष पाणी वाहिलं, काम केलं एकनाथ महाराजांच्या घरी. गाढवात देव दिसला म्हणून रामेश्वरला नेणारी काशीहून आणलेली पाण्याची कावड त्या एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाजली का नाही. मग तस जर त्यांना देव कळाला, आपल्याला कळायला किती वेळ लागेल. म्हणून आपण भगवंताला सारखं त्यातून सांगायचं, देवा तू माझ्या मागे पुढे राहा, तू माझ्यापाशी राहा. तुम्ही फक्त 21 दिवस राहा की मी भाग्यवान आहे, मी मनुष्य देह जन्माला आलो, मी खरंच भाग्यवान आहे. बघा प्रत्येक व्यक्तीत किती बदल होईल. मी कशातच कमी नाही, मी खूप भाग्यवान आहे. मला ह्या देवाची पांडुरंगाची, त्या पांडुरंगाने मला जन्माला घातले आणि असे मायबाप माझ्या पोटी, त्याचा उद्धार करील मी. माझ्याकडून काही चूक वाग झाली असेल तरी त्या भगवंताला शरण जायचंय. आपण हे राहिलेलं धन आहे ना, ते फक्त हितच राहायचंय. नाम हे पेड्यासारखं आहे. आपण असं विचारतो का पेढा कुठल्या बाजूने खायचा. पेढा कुठल्याही बाजूने खा, पण कसा लागेल, गोडच लागेल. मग तसंच तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे देव त्याची केली पापे सेवा. तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा. म्हणजे तुकोबराय म्हणतात, देवा आपुला तू एक देव करून घेवा, तेने विना जीवा सुख नाही. येरे ती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. दुःखाची जनती, हे सगळं शरीर, हे सगळा संसार आहे ते दुःखाचा आहे, पण तू करायचा आहे, सोडायचा नाही. फक्त आपला देव करून घ्यायचाय. अविनाश करी आपुले आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. कुणाचं पिस लावायचंय भगवंत तुकोबराय म्हणतात, त्या गोविंदाचे. तुका म्हणे एक मरोणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुकोबराय म्हणतात, हे एक नाही की तुझीच कीर्ती राहणार आहे माग. त्या भगवंता वाचून आपल्याला कोणीही सोडवणार नाही. तुकोबराय अजून पुढे जाऊन सांगतात की हा प्रपंच तुम्ही करत चला आणि हा परमार्थ. जर आपण घराघर किती बांधली, किती जरी घर बांधली, तर आपलं घर कधी पूर्ण होईल. आपलं घर कधीच पूर्ण होणार नाही. तसं मंदिर बांधलं, मंदिरावर कळस बसवला तर मंदिर पूर्ण झालं का नाही. तसं एकदा भगवंताचं आपण झालं ना, तर आपल्याला कोण सुद्धा त्या भगवंतापासून विलिप्त करणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, किती पण पाप आम्ही करू द्या, फक्त तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा. म्हणजे आम्हाला जसं घडल तसं आम्ही तुमची सेवा करू. झालेली सेवा पांडुरंगाचरणी. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. पुंडलिका वरदेवरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज.